पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून, ही बातमी एवढी कॉमन झालेली. त्याच्याबद्दल ड्रम मध्ये भरणं हा हल्ली एक धमकी आली. बरोबर, ड्रम मध्ये भरून टाकेन, पोत्यात भरून टाकेन. श्रद्धा वालकरची एक वेगळी केस. मला वाटतं की जेव्हा एखादं नातं अस्थिरतेकडे जात आहे तेव्हा ते ओळखून ताबडतोब त्याच्यावरती जर आपण उपाय केले तर ते पुष्कळ आपण थांबवू शकतो वाताहत त्याच्यातली. प्रेम ही एक नैसर्गिक भावना, शारीरिक आकर्षण नैसर्गिक भावना, पण याचं व्यवस्थापन, कारण तिथेच नेमकी गडबड होते. प्रत्येकच गोष्ट तुम्हाला जी आवडते ती तुमच्या जवळच असली पाहिजे हे जरुरी नाही. कॉलेजेसमध्ये हल्ली काही टर्म्स ऐकू येतात, डबल डेटिंग, ट्रिपल डेटिंग, किंवा मुली म्हणतात की हा ATM चांगला आहे. आजकाल कोणाला काही पत्ता लागत नाहीये की शहरामध्ये गेलीये मुलगी, शिकतेय, ती काय करते, कुठे जाते, आईवडिलांना पत्ता लागायचा काहीच मार्ग नाहीये. त्यामुळे अशा वेळेला ती मोकळीकेचा दुरुपयोग करून काही मुली असं वागताना दिसतात. मेडिकलचं शिक्षण घेणारी एक मुलगी होती, 3 मुलांची तिचे रिलेशन्स, 3 मुलांशी, आणि आमचं समुपदेशन सुरू असतानाच तिला 3 फोन येत आहेत, तू भेटणार होतीस ना, आणि त्यांनी ट्रॅप करून हिला पकडलं. मुक्त व्यवहार स्वातंत्र्य असेल त्यांना तेवढं, पण ह्याचाच फायदा बऱ्याच अंशी जास्त वेगळ्या पद्धतीने घेतला जातो आणि मुलं त्यात वाहावत जातात. शुगर डॅड सारखे प्रकार पण आपल्याला समाजामध्ये वावरताना दिसतात, किंवा आपल्या गरजा भागवण्यासाठी कॉलगर्ल किंवा एस्कॉर्टिंग किंवा डेटिंग ऍपवर मुली आपल्याला स्वतःला रजिस्टर करताना दिसतात. तुम्ही प्रेमात पडता, प्रेमाला निभावण्याची ताकद आहे का हे तुम्ही आधी पहा. आपण शाळेतल्या मुलांच्या प्रेमाबद्दल बरंच बोललो. आता हे मुलं जेव्हा कॉलेजेसमध्ये येतात तेव्हा ही भावना नसते ती शाळेच्या मुलांमध्ये असते. तिथे कुठेतरी थेट एन्जॉयमेंटकडे हे प्रकार जातात. तर ह्यातल्या काही केसेस, यातले काही अनुभव वेगळे तुमच्याकडे आलेत का केसेस? कॉलेजमध्ये तर खूप आलेत अनुभव असे की 12वी पर्यंत आपल्याकडे काही मुलं शाळेमध्ये असतात आणि तिथून जेव्हा ते कॉलेजमध्ये येतात, सिनियर कॉलेजमध्ये येतात, तेव्हा असं एक काय म्हणूया पोळा फुटल्यानंतरचं जे एक असतं ना तसं असतं की त्यांना एकदम मोकळीक मिळते, वेसण खोललेला असं, तसे उधळतात सगळेजण आणि मग सगळी धमाल सुरू होते. त्यामध्ये मग काही प्रेम प्रकरणं घडतातच, म्हणजे खूप वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. आता ही प्रेम प्रकरणं म्हणायची का आणखीन काही सोयीस्कर काही रिलेशन्स आहेत असं म्हणायचं का? कारण 2-3 प्रकारचे रिलेशन्स दिसतात की जेन्युइनली एकमेकांना आवडतायत आणि एकमेकांमध्ये बदल घडतोय असंही पाहिलं आहे आम्ही की मुलगा अतिशय काय म्हणूया उनाड असा मुलगा आणि मुलगी अतिशय स्टुडियस स्कॉलर अगदी, आणि त्या दोघांमधलं प्रेम आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा तो मुलगा बदलत गेला आणि खूप छान त्यांनी स्वतःला डेव्हलप केलं आणि आता दोघंही PhD आहेत. अरे वा, इतपर्यंत त्यांनी एकमेकांना हे खूप चांगलं उदाहरण आहे, डेव्हलप केलं स्वतःला त्यांनी दोघांनी. दुसरं एक उदाहरण मला आठवतंय की जिथे कॉलेजमध्येच सुरुवात झाली आणि आता धर्म वेगवेगळे दोघांचे आणि प्रेमात पडले. त्यात घरच्यांच्या लक्षात आलं, सेकंड इयरमध्ये मुलगी, त्यावेळेला घरच्यांच्या लक्षात आलं की या दोघांचं काहीतरी प्रेम प्रकरण सुरू आहे आणि बरेच पुढे गेलेले आहेत. तर त्यांनी तिच्यावरती बंधनं लादली आणि त्यांनी तिचं लग्न करून दिलं की जा तू तुझ्या आता सासरी, तू तिथून तुझं शिक्षण उरलेलं पूर्ण कर. त्यांनी अलाउ केलं तर ती मुलगी तिथून पळून आली. तिने लग्न होऊन ती जी सासरी गेली तिथून ती मुलगी पळून आली आणि तिन्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला की मला त्या मुलाला भेटायचं आहे. माझ्या घरच्यांना कळलं तर ते मला परत घरी घेऊन जातील आणि काही बंद करतील, कुठे मला निघता येणार नाही, पण मला त्या मुलाला भेटायचंच आहे, मला त्या मुलाबरोबरच राहायचं आहे. आता मुलींच्या रूम्स असतात आजकाल, त्याच्यामध्ये शेअर्ड रूममध्ये ती एका लपली होती असं आपण म्हणूया. तिथे आम्ही जाऊन भेटलो तिला, तिचं समुपदेशन करायचा प्रयत्न केला की बाई तुझं लग्न झालं आहे आता कशाला तू सगळं, परंतु नाही, तिला ते त्या मुलाला भेटायचंच होतं आणि त्या मुलासोबतच राहायचं आहे. मग त्या मुलाला बोलवलं, त्या मुलाला म्हटलं काय आहे तुझं पुढे काय आहे? तो म्हणाला मला त्या मुलीला भेटायचं नाही आहे, आता मला तिच्याशी संबंध ठेवायचे नाहीत, तिचं लग्न झालेलं आहे
आता मी नाही करू शकत तिचा स्वीकार आणि माझ्या घरचे तयार नाही आहेत तिला ॲक्सेप्ट करायला. धर्म आड येतोय. म्हटलं धर्म तुम्ही आधी विचार नाही केला आणि आता तुमच्या धर्म आड येतोय त्या गोष्टीच्या. त्यामध्ये मग तिन्ही फॅमिलीजचं काउन्सिलिंग करणं, त्या सगळ्यांना समजावून सांगणं, यामध्ये ती मुलगी परत तिच्या सासरी गेली आणि त्यांनी मोठ्या मनाने तिचा स्वीकार केला. अरे वा. तर हे एक पण तिचं शिक्षण सुटलं आणि ते रिस्क घेऊ शकत नाही. ते रिस्क नाही घेऊ शकत कारण त्याच कॉलेजमध्ये हा मुलगा आहे, त्याच वर्गातला मुलगा आहे, त्याला कसं भेटू देणार. त्यामुळे त्यांनी तिचं शिक्षण बंद केलं. म्हणजे ही वाताहत होते की विचार अविचाराने काहीतरी करतात आणि त्यातून पुढे जाऊन वाताहत होते तिची. तर मुलींची जास्त करून वाताहत होताना दिसते आपल्याला. मुलं निघतात बाहेर असं आपण म्हणतो, पण ते खरंच निघतात की नाही माहिती नाही. मानसिक पडझड त्यांची पण होते आणि बोलू शकत नाहीत, शेअर नाही करत, पण त्यांची मानसिक पडझड भयंकर होते. आणि नकारलेल्या मुलांना वेगळी दुःख असतात आणि ते तो सल घेऊन आयुष्यभर जगतात. तर ते नाकारलं जाण्याचं जे दुःख असतं, कर्णाचं दुःख होतं कदाचित ते असं म्हणू आपण, तर ते आयुष्यभर त्यांना पुरतं, तो सल पुरतो. आणि मग त्यातून पुढच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो की मुली अशाच असतात किंवा ट्रस्टवर्दी नसतात, विश्वास ठेवण्यायोग्य नसतात, असे काहीतरी विचित्र टोकाला. म्हणजे मुलंच असं नाही, मुलींच्याही काही भूमिका ठरतात त्याच्यातून की मुलं फसवतातच, मुलं काही हे करत नाही, साथ देत नाहीत, असे पण त्याच्यातून घडू शकतात. हे एक उदाहरण होतं. आणखीन वेगळं उदाहरण आहे ज्याच्यामध्ये परत कास्ट वेगळी, जात वेगळी, आणि त्याच्यामध्ये 1-2 वर्ष दोघांचं अफेअर होतं, होतं, नातं होतं. त्यामध्ये मुलींनी ठरवलं की आता मला लग्न करायचं आणि यांनी मला स्वीकारावं. तो मुलगा काही तयार नाही, कारण त्याला असं वाटलं की ही उच्चवर्णीय घरातली मुलगी आहे, ती आपल्याकडे कशी ॲडजस्ट होईल वगैरे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मला नाही करायचं लग्न तुझ्याशी. आणि ती मुलगी गेली डिप्रेशनमध्ये. आत्महत्येचे प्रयत्न तिचे 1-2 अटेम्प्ट्स तिने केले आत्महत्येचे. त्यानंतर मग तिला रेफर केल्या गेलं समुपदेशनासाठी की तुम्ही काउन्सिलिंग हिचं करा म्हणून. त्या काउन्सिलिंगमध्ये माझ्या लक्षात असं आलं की दोघांमध्येही अजूनही प्रेम आहे. म्हणजे तिला दुसरं कोणीही नको आहे पुढच्या आयुष्यामध्ये. आणि तिला जेव्हा विचारलं की या पद्धतीचं जे वातावरण आहे त्याचा तू विचार केलायस का, तर ती म्हणाली की हो, मी त्यासाठी सगळी प्रिपेअर्ड आहे, सगळी तयारी आहे माझी आणि मला हे चालणारं आहे. मग प्रश्न होता मुलाशी बोलण्याचा. मग त्या मुलाचं काउन्सिलिंग करावं लागलं की तू नाही का म्हणतोयस. मग त्याचे काहीतरी ग्रह होते की आमच्या घरामध्ये हिला मी सांभाळू शकेन की नाही, किंवा मी तिला सुख देऊ शकेन की नाही वगैरे, अशा काहीतरी चुकीच्या कल्पना होत्या त्याच्या. आणि खरं तर दोघंही प्रोफेशनली ट्रेंड होते, प्रोफेशनल डिग्रीज त्यांच्याजवळ आहेत आणि दोघंही उत्तम व्यावसायिक आहेत. तर मग मागे का पडतोयस तू. तर म्हणे नाही, मला भीती वाटतेय, अनफोर्सिन काहीतरी होईल, घडेल असं वाटतंय. मग ती एन्झायटी जी होती, याला म्हणतो आम्ही प्री मॅरेज एन्झायटी, तर ती त्याच्यातली काढून त्याच्यातून त्याला बाहेर काढलं. आणि नंतर त्याला थोडंसं आम्हाला एक न्यूनगंडातून बाहेर काढावं लागलं की असं काही नाही आहे, जात तुमची जरी वेगळी असली तरी सुद्धा तुम्ही एक मानवीयतेतून तुम्ही स्वीकारलेला एकमेकाला आणि त्या मानवतावादी दृष्टिकोनावरच पुढे आयुष्य आहे आणि तुम्हाला दोघांना एकत्र राहायचं आहे. तुम्ही दोघंही प्रोफेशनल्स आहात, तुम्ही दोघंही वेगळे राहू शकता आहात आणि एकमेकाला सांभाळून जर तुम्ही आत्तापर्यंत काढू शकता वेळ, तर तुम्ही पुढेही काढू शकाल. तर त्यामध्ये मग त्या सगळ्या, म्हणजे कधी याची फॅमिली तयार नाही, कधी तिची फॅमिली तयार नाही, असं करता करता सगळ्यांचं समुपदेशन करून शेवटी त्या दोघांचं लग्न झालं आणि आता त्यांना छोटा एक बाळ आहे. त्यामुळे कॉलेजमधलंच प्रेम प्रकरण, पण त्याला असाही एक टर्न मिळतो. कॉलेजेसमध्ये हल्ली काही टर्म्स ऐकू येतात, डबल डेटिंग, ट्रिपल डेटिंग, किंवा मुली म्हणतात की हा ATM चांगला आहे मुलाकडे पाहून, असे होते. आणि मुलं म्हणतात की 1 हफ्ताभर 1 महिना ठीक आहे, टाइमपास, हाँ, किंवा उसका ब्रेकअप हो गया, अभी मेरे साथ चल, की अभी एक गेला दुसरा हजर. ही इतकी मेंटॅलिटी कुठून आली आणि हे कसं ते लोक वागतात या रिलेशन्समध्ये? मला असं वाटतं की एक कन्व्हिनियन्स ज्याला म्हणूया आपण, एक अशा पद्धतीने या नात्यांकडे पाहिलं जातं. आणि
काही वेळेला असं सुद्धा झालेलं आहे की ग्रामीण क्षेत्रामधून मुली आलेल्या आहेत, इथे येऊन राहत आहेत, त्यांना संसाधनं कमी आहेत, त्यांना आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा पैसा नाही, एक लाईफस्टाईल नवीन एक शहरी लाईफस्टाईल मिळते आहे आणि प्रोव्हायडर आहे, कोणीतरी आहे, एटीएम म्हटलं ना ज्याला, एटीएम आहे. मग अशा वेळेला ऍक्सेप्ट करून पुढे जाऊया. आणि आजकाल कोणाला काही पत्ता लागत नाहीये की शहरामध्ये गेलीये मुलगी, शिकतेय, ती काय करते, कुठे जाते. आईवडिलांना, अशिक्षित आई वडील आहेत, त्यांना पत्ता लागायचा काहीच मार्ग नाहीये. त्यामुळे अशा वेळेला ती मोकळीकेचा दुरुपयोग करून काही मुली असं वागताना दिसतात. आणि आम्हाला शिक्षण म्हणजे कॉलेजमध्ये असं अनेकदा आश्चर्य वाटतं की राहणीमानावरून त्यांच्या घरच्या आर्थिक परिस्थितीचा अजिबातच अंदाज येत नाही. आणि राहणीमान इतकं त्यांचं, ज्याला आपण अगदी काय म्हणूया फॅशनेबल असं सगळं असतं, आणि महागडी सगळी प्रसाधनं वापरणं. आणि एकदा तर असं झालं की अशी मुलगी म्हणजे जिला अशा पद्धतीने वावरताना पाहत होते कॉलेजमध्ये, मला वाटायचं की एका व्यवस्थित आर्थिक उत्पन्न असलेल्या घरातून असेल, एलिट क्लासमधून असेल. तर तिने एकदा, आम्ही बाजारामध्ये जात होते मी बर्डीवरती, तर ती अचानक तिने मला लोकेट केलं आणि मला बोलवलं, म्हणजे मॅडम तुम्ही या तर आतमध्ये माझ्या घरी या. तर मी सहज वळले घरी जायला. तर तिने मला कुठे न्यावं, टिनाची शेड असलेली एक झोपडी, एक 10 बाय 10ची झोपडी, टोपलीमध्ये भाकरी होत्या आणि 5-6 जण तिथे बसलेले होते खायला, जेवायला. अशा परिस्थितीतून आलेली मुलगी जेव्हा लिपस्टिक आणि अतिशय मॉडर्न पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करते, तेव्हा एक मला असं वाटतं की एक डिसोनन्स आम्ही म्हणतो याला, की तुमचं राहणीमान, तुमचं आर्थिक परिस्थिती आणि तुमचं राहणं याच्यामधला एक तफावत आहे, जी विरोधाभास आहे. हा मला थोडासा तो पॅथॉलॉजिकल वाटतो, तो मला काय अनारोग्यपूर्ण वाटतो, तो काही हेल्दी नाही आहे. तर असं पण घडतंय आपल्या भोवती. आणि मग त्याच्यातून चुकीच्या रिलेशन्समध्ये अडकतात मुली, हे तर आहेच. एकदा आणखीन एक केस मला आठवते की मेडिकलचं शिक्षण घेणारी एक मुलगी होती, माझ्याकडे काउन्सिलिंगला आली. त्यावेळेला 3 मुलांची तिचे रिलेशन्स, 3 मुलांशी. आणि आमचं समुपदेशन सुरू असतानाच तिला 3 फोन येत आहेत, तू भेटणार होतीस ना. आणि त्यांनी ट्रॅप करून हिला पकडलं, की त्यांच्या लक्षात आलं की ही मुलगी असं 2-3 तिचे रिलेशन्स आहेत. तर त्या मुलांना कळल्यावरती त्यांनी ट्रॅप करून तिला पकडलं. त्याच्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली आणि मग काउन्सिलिंगसाठी आली होती की मला याच्यातून निघायचं आहे, आता कसं करायचं. तर हे असे प्रयोग, विचित्र प्रयोग पण चालतात. मुलं असतात जी नुसती फसवतात मुलींना आणि नंतर काहीही विचार न करता त्या विचारातून अनर्थ घडतात. आणि मग काय म्हणू आपण, कुमारी मातांसारखा प्रश्न येतो. त्यावेळेला मग मी मुलाला वाढवीन वगैरे, काही असतात मुली की ज्या निभावून नेऊ शकतात, पण सगळ्याच तेवढ्या सक्षम नसतात. आणि पूर्ण भविष्याची चिंता, आणि मग त्यांचं पूर्ण आयुष्य त्या एका त्यांच्या चुकीसाठी वाया जातं. त्यामुळे कुठे स्थिरता येत नाही. आणि एक जो ग्राफ वरती जायला पाहिजे करिअरचा, तो कुठेतरी अवरुद्ध होतो आणि तिचं विकासच थांबलेला दिसतो आपल्याला मुलीचा. त्यामुळे मुलींनी याच्याबद्दल, मी असं नाही म्हणते की मुलींसाठी वेगळे मापदंड पाहिजे, मुलांसाठी वेगळे मापदंड, पण आपल्या समाजाची जी दृष्टी आहे पाहण्याची, ती अजूनही तितकीशी बदललेली नाही आहे. त्यामुळे मुलींना जर असे काही निर्णय घ्यायचे असतील तर त्यांनी आधी स्वतःला सक्षम करावं आणि मगच याचा सगळ्याचा विचार करावा, हे नक्की मी सांगेन. आणि त्यासाठी जी ताकद लागते, मानसिक ताकद लागते, ती कमवावी. मग तुम्ही वागा तुम्हाला पाहिजे तसं. पण मला असं वाटतं की आपण जे निर्णय घेतो त्याची जबाबदारी घेण्याची तयारी आहे का, मुलांची पण आणि मुलींची पण, की तुम्ही प्रेमात पडता, प्रेमाला निभवण्याची ताकद आहे का, हे तुम्ही आधी पहा. आणि नाही तर मग नंतर लक्षात येतं की हा मुलगा मला मानसिकदृष्ट्या विकृत वाटतोय. आधी सगळं व्यवस्थित होतं, आधी सगळं गोडी चालायचं,
तो माझे मेसेजेस चेक करतो, माझा पासवर्ड त्याला मी दिलेला आहे, माझे OTP सगळे मी त्याला सांगते, माझं काय कार्ड, क्रेडिट कार्ड सगळं मी त्याला सांगते, सगळं याच्यात विश्वासात घेतलेलं. पण नंतर लक्षात आलं की यांनी सगळे माझे पैसे त्याच्यातले काढलेले आहेत, किंवा नंतर लक्षात येतं की याचा स्वभावच संशयी आहे आणि खूप जास्त पझेसिव्ह होऊन जातात प्रेमात, ज्यांनी दुसऱ्याची गळचेपी होते. तर हे जेव्हा घडतं तेव्हा मग लक्षात येतं की आपण ओळखायला चूक केली आहे, व्यक्ती ओळखायला चूक केली आहे. त्यामुळे प्रेमात पडण्याच्या आधी त्या व्यक्तीची मानसिकता, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे, तरच पुढे जायचं. तर त्यासाठी वाचावं, त्यासाठी बोलावं, लोकांशी बोलावं. कारण आम्ही म्हणतो नेहमी की मेंटर्स असावे, म्हणजे आपल्यापेक्षा वयाने थोडी मोठी व्यक्ती कोणीतरी आपल्याला मेंटरिंगसाठी हवी, एक मित्रत्वाचं नातं, किंवा जे आपल्याला आधार आणि जे आपल्याला गाईड मार्गदर्शक म्हणूया थोडक्यात, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असं जे असू शकतात, असं कोणीतरी असावं आयुष्यात की ज्यांनी एक आपण जे निर्णय घेतोय त्याला तपासता येतं, त्याच्याबद्दलचा एक वेगळा काय म्हणूया दृष्टिकोन जे मांडू शकतील अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात पाहिजे, की ज्यांच्याकडून आपल्याला स्वतःला समजून घेता येईल. तर असं जर कोणी आपल्या नात्यात असेल किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये असेल तर ते नक्की चांगलं. पण मेंटर निवडताना आपल्या नात्याचा गैरफायदा घेणार नाही, एक्झॅक्टली, हे पण तितकंच महत्वाचं आहे तपासणं. नाही तर झोपता आलं पाहिजे. मगाशी जो विषय होता की आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीमध्ये, तर त्याची खूप कारणं आहेत की एखादी व्यक्ती असते की जी वडील मिस करत असते, किंवा फादर फिगर नाही आहे तिच्या आयुष्यात त्या व्यक्तीच्या, किंवा मोठा भाऊ वगैरे असं कोणी मोठं नाही आहे घरामध्ये. तर ती व्यक्ती मोठ्यामध्ये तो आधार शोधते आणि मग त्या नात्यातून पुढे जाऊन मग असे काही अनर्थ घडू शकतात. तर हे सगळं जे आहे हे मला असं वाटतं खूप मानवी व्यामिश्रता व्यवहारांची जी आहे ती ओळखणं, त्याच्यातले धोके ओळखणं, त्याच्याबद्दल सजग असणं आणि निर्णयाची जबाबदारी घेणं, या गोष्टी शिकवायला पाहिजेत आपण. शाळेतल्या मुलांच्या प्रेम प्रकरणामध्ये म्हटलं की थोडी जबाबदारी पालकांची आहे, बहुतांश जबाबदारी किंवा जबाबदारीने शिक्षकांनी आणि शाळेने पण वागलं पाहिजे. पण कॉलेजेसमध्ये किंवा हायर एज्युकेशनला जी मुलं जातात तिथे कुठले इन्स्टिट्यूशन्स त्यांची अशा पद्धतीची जबाबदारी घेऊ शकत नाहीत, कारण ते मोकळेच असतात आणि त्यांचं तेवढं कामही नसतं. आणि पालकांना बऱ्याच गोष्टी समजतच नसतात, कारण ते लांब असतील, बरोबर, किंवा मुक्त व्यवहार स्वातंत्र्य असेल त्यांना तेवढं. पण ह्याचाच फायदा बऱ्याच अंशी जास्त वेगळ्या पद्धतीने घेतला जातो आणि मुलं त्यात वाहावत जातात आणि पुढची स्टेप, आणखी पुढची स्टेप, आणखी पुढची स्टेप करत करत शुगर डॅड सारखे प्रकार पण आपल्याला समाजामध्ये वावरताना दिसतात, किंवा आपल्या गरजा भागवण्यासाठी कॉलगर्ल किंवा एस्कॉर्टिंग किंवा डेटिंग ऍपवर मुली आपल्याला स्वतःला रजिस्टर करताना दिसत आहेत. डेटिंग ऍपवरून मला आणखी एक केस आठवली. त्या डेटिंग ऍपवरती सुद्धा 3-3, 4-4 जणांशी चॅटिंग करणं सायमल्टेनियसली, आणि ते त्या मुलांच्या लक्षात आलं की ही मुलगी असं करते आहे. हे कसं झालं की ती मुलगी तिने एकाला वेळ दिलेली की आपण भेटूया म्हणून, आणि तो भेटायला आला असतानाच दुसरा मुलगा पण भेटायला आला की ही का नाही फोन उचलत आहे, ही का नाही रिॲक्ट करत आहे. तर तो तिचा शोध घेत घेत तिथे पोचला आणि मग भांडण झालं. त्याच्यातून ती मुलगी परत आली तिच्या गावी, तिला तिची नोकरी सोडावी लागली, इथपर्यंत सगळं गेलं. घर सोडावं लागलं जे भाड्याने तिने घेतलं होतं ते घर, कारण घरमालकांनी तिथे जो सगळा गोंधळ झाला त्यामुळे त्यांनी सुद्धा तिला तिथून हे केलं. त्यामुळे खूप भयंकर परिणाम आहेत या सगळ्याचे. आणि ॲप्सवरती आणि सोशल मीडियावरती आणि याच्यावरती खूप धोकादायक रिलेशन्स आहेत. म्हणजे आत्ताच घडलेली एक घटना आहे की ती मुलगी स्वतः व्यावसायिक आहे, चांगलं प्रोफेशनली ट्रेंड आहे. त्या मुलीला सोशल मीडियावरतीच एक व्यक्ती भेटली आणि सोशल मीडियावरतीच इंटरॅक्शन्स आहेत. सोशल मीडियावरतीच त्याने ठरवलं की नाही आता आपण विल गेट मॅरिड, आपण आता लग्न करूया. आणि त्या मोमेंटला तिला कळतं की त्या मोमेंटला तो सांगतो की करूया लग्न, पण तुला थोडं थांबावं लागेल 1-1.5 वर्ष, कारण माझा डिवोर्स व्हायचा आहे.
म्हणजे त्यांनी स्वतःचं मॅरिटल स्टेटस पण लपवलेलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरचे जे काही प्रकरणं आहेत ती किती घातक आहेत आणि त्यात किती सावधानी तुम्ही बाळगायला पाहिजे हे मला वाटतं आजच्या पिढीने समजून घ्यायला पाहिजे की केवळ चॅटिंग, केवळ याच्यावरती डेटिंग ॲप्सवरती बोलणं हे पुरेसं नाही. तुम्हाला आपल्याकडची जी अरेंज मॅरेजमध्ये जी पद्धत होती की पूर्ण माहिती काढायची त्या व्यक्तीची, पूर्ण त्यांच्या ओळखीच्यांच्याकडून, नातेवाईकांकडून, ती आवश्यक आहे पुढे जाण्याआधी कुठल्याही नात्यात. त्यावेळेला या ज्या चांगल्या प्रॅक्टिसेस आहेत जुन्या त्या आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्या मागचा काय अर्थ होता आणि काय कारण होतं त्याचं ते समजून घ्यायला पाहिजे. त्यातून पुढे जावं असं मला नक्की वाटतं. यातल्या वर्स्ट केसेस तुमच्याकडे आल्या ह्याही व्यतिरिक्त की आता इथून त्या मुलीचं आयुष्यच थांबलेलं आहे किंवा त्या मुलाचं आयुष्यच संपलेलं आहे आणि आता ते क्राईमकडे गेलेले आहेत किंवा अडकलेले आहेत आतमध्ये, अशा डेंजर केसेस घडतात. तर तशा काही केसेस तुमच्याकडे होत्या. एक केस होती ज्याच्यामध्ये मॅरिड आहे तो मुलगा आणि त्यांनी, मुलगा म्हणजे आता तो माणूसच म्हणूया आपण, आणि त्यांनी घर घेतलं, एक फ्लॅट घेतला आणि बायकोला सांगितलं की तो मी रेंटनी देतोय आणि रेंटनी देतोय हे सांगितलं. पण तिथे त्यांनी त्याची गर्लफ्रेंड तिथे राहिली आणि त्या गर्लफ्रेंडला हे माहिती नव्हतं की तो मॅरिड आहे आणि वाईफला हे, त्याच्या बायकोला हे माहिती नाही की यांनी ते घर जे आहे ते याच्या दुसऱ्या रिलेशनवाल्या मुलीला त्या दिलेलं आहे. सारखी त्याची बायको म्हणायची की आपण आता या घरात नाही राहू, आपण त्या घरात जाऊया. त्यावेळेला तो टाळत राहायचा की नाही नाही नाही. पण एक दिवस तिने ठरवलंच की याच्या हा का नाही म्हणतो, मला जाऊन पाहायचंय. ती तिथे जाऊन जेव्हा धडकली त्यावेळेला तिला रियालिटी कळली की काय झालेलं आहे आणि मग त्याच्यातून डिव्होर्स, त्याच्यातून आत्महत्येचा प्रयत्न, हे सगळं झालेलं आहे. आणि आता ते प्रकरण इतकं चिघळलंय की कोणालाच कोणाबरोबर राहायचं नाहीये. तिघही एकटे आहेत. म्हणजे ना ती दुसरी जी होती ती आता याच्याबरोबर तयार आहे राहायला कारण यांनी तिच्यापासून मॅरिटल स्टेटस लपवलं. वाईफ त्याच्याबरोबर राहायला तयार नाहीये कारण तिने दुसरं रिलेशन हे केलेलं आहे आणि आता या दोघींच्या भांडणामुळे हा इतका वैतागलेला आहे की त्याला आता या दोघी नको आहेत. त्यामुळे पूर्ण ते विस्कळीत झालेलं आहे. लहान मुलांवरती परिणाम आहे त्याचा. त्याचं जो एक मूल आहे त्याला जे, त्याच्या आयुष्यावरती याचा फार गंभीर परिणाम झालेला आहे आणि असं पूर्ण वाताहत त्या ठिकाणी होते आपल्याला घराची, हे दिसत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आक्रमकता, अब्यूज याच्याकडे कधी कधी वळायला लागतात गोष्टी आणि म्हणजे रिलेशन आहे म्हणून हिंसा हा वेगळा भाग, पुष्कळदा असं काही नसतं पण व्हायलंट रिलेशन असतं. पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून, ही बातमी एवढी कॉमन झालेली. त्याच्याबद्दल ड्रम मध्ये भरणं हा आली एक धमकी आली. बरोबर, ड्रम मध्ये भरून टाकेन, पोत्यात भरून टाकेन. श्रद्धा वालकरची एक वेगळी केस. नाही, ते गळा चिरू, तुकडे करू, फ्रीज मध्ये ठेवू, हे सगळे मुद्दे जे आहेत काही पण म्हणजे ही विकृती आहे. या सगळ्या ज्या आहेत या एक्स्ट्रीम केसेस आहेत. पण मला वाटतं की जेव्हा एखादं नातं काय म्हणू अस्थिरतेकडे जात आहे तेव्हा ते ओळखून ताबडतोब त्याच्यावरती जर आपण उपाय केले तर ते पुष्कळ आपण थांबवू शकतो वाताहत त्याच्यातली. आणि त्याच्यातून मानसिक आजारांपर्यंत गेलेले आहेत लोक. डिप्रेशन हा एक भाग आहे पण मानसिक आजारच झालेले ज्यांना मेंटल असायलममध्ये ठेवावं लागलं इथपर्यंत गेलेल्या आहेत गोष्टी. त्यामुळे आवश्यक आहे की योग्य वेळेला, म्हणजे अ स्टिच इन टाईम सेव्हज 9, तसं आहे की आपण वेळेवरतीच ते ओळखून त्याला थांबवणं, तिथे करणं, वाताहत कमी करणं, हे आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी मग समुपदेशन महत्त्वाचं होतं. अगदी योग्य मुद्द्यावर आपण आलोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ह्यात काय वाटतं माहिती आहे का, प्रेम ही एक नैसर्गिक भावना, शारीरिक आकर्षण नैसर्गिक भावना, पण याचं व्यवस्थापन, मी याला मुद्दाम व्यवस्थापन म्हणतोय कारण तिथेच नेमकी गडबड होते. आणि त्याचं समुपदेशन, ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मग ते शाळेतल्या मुलांच्या बाबतीत पण असेल आणि मोठ्यांच्या बाबतीत पण असेल. बिलकुल बिलकुल. तर मगाशी आपण एक त्यातला मुद्दा घेतला डिप्रेशन, तिथून आपण ह्या मुद्द्यावर येऊया, समुपदेशनाच्या. डिप्रेशनची जी लक्षणं आहेत
त्याच्यामध्ये व्यक्तीचं स्वतःकडे दुर्लक्ष आहे टोटल, स्वतःच्या राहणीमानाकडे दुर्लक्ष आहे, कसेही राहत आहेत, काही कपडे करतायत, कसेही राहत आहेत, गबाळ्यासारखे राहत आहेत. झोपेवरती त्याचा परिणाम आहे. झोप लागत नाही, अजिबातच झोप लागत नाही, किंवा लागली तरी मध्यंतरी एकदम रात्रीला उठतात आणि मग नंतर झोपच नाही लागत, अशी लक्षणं असतात. पुष्कळदा भीती वाटायला लागते काही गोष्टींची त्यांना. पुष्कळदा डिप्रेशनचं, म्हणजे प्युअर डिप्रेशन ज्याला म्हणू आपण, असे पण काही की सुसायडल अटेम्प्ट्स असतात. हे सगळे डिप्रेशनची लक्षणं असतात. काही काही वेळेला एकदम आत्महत्या करत नाहीत, पण मला जगावं असं वाटत नाही, मला जेवावं असं वाटत नाही, मला कशातच रस नाही वाटत, अभ्यासात लक्ष नाही, हे सगळं सारखं झोपून राहणं सुद्धा एक लक्षण आहे. अतिनिद्रा आणि अनिद्रा हे दोन्ही डिप्रेशनची लक्षणं असू शकतात. अति खाणं आणि अजिबात न खाणं ही पण डिप्रेशनची लक्षणं असू शकतात. नेहमीच्या मित्रांबरोबर लांब राहणं, बिलकुल बिलकुल, म्हणजे हो, समाजातून स्वतःला वगळत जाणं, एकटं एकटं होणं, हा पण त्यातला एक दिसणारा महत्वाचं लक्षण आहे ते. आणि काय म्हणूया आपण की पॉझिटिव्ह किंवा आशाच नाही दिसत आहे कुठे, सगळं संपलंय आयुष्य, असं एक फिलिंग तिथे येतं की आता आयुष्यात काही नाही आहे, अंधकार आहे सगळा, मला काही पुढे नाही आहे. आणि असं अनेकदा झालेलं आहे. अनेक केसेसमध्ये लोक मला हे म्हणतात की आम्हाला आता काहीच नाही उरलं, ही नाही तर मला आयुष्यात काहीच नाही उरलं आता. त्या व्यक्तीसाठी तर मी जगत होतो, माझ्या आयुष्याचं प्रयोजनच ती व्यक्ती होती, आता ती व्यक्ती माझ्या आयुष्यात नाही तर मला जगण्यात अर्थ नाही आहे. तर त्या व्यक्तीला आम्हाला समुपदेशन करावं लागतं की यातून तुम्ही बाहेर पडा आणि पुढे चला. तुम्ही आयुष्यामध्ये थांबणं हा काही उपाय नाही आहे, आणि स्वतःला पुढे नेणं आवश्यक का आहे. प्रत्येकच गोष्ट तुम्हाला जी आवडते ती तुमच्या जवळच असली पाहिजे हे जरुरी नाही. हे जर त्या व्यक्तीला आपण समजवू शकलो तर ती त्याच्यातून बाहेर पडू शकते. आणि भावनिक व्यवस्थापन, भावनांचं व्यवस्थापन, की एखादी गोष्ट जी दुःखदायक आहे त्यावरती आपण किती रडणार. रडणं हे नैसर्गिक आहे, रडायला येणार, तुम्हाला दुःख वाटणार, हे नैसर्गिक आहे, त्याच्याबद्दल काहीच आक्षेप नाही. पण रडतच राहायचं का, यात फरक आहे. म्हणजे तुम्ही रडणं हा भाग समजू शकतो आपण, पण रडतच राहणं हा मग तुमच्या पर्सनॅलिटीचा भाग बनतो आणि मग त्यातून डिप्रेशन चिघळतं असं आपण म्हणूया. ते क्रॉनिक डिप्रेशनकडे जायची शक्यता असते. त्यामुळे त्यावेळेला ही लक्षणं ओळखून आपण मदत केली पाहिजे त्यांना. प्रेमात ठेचाळल्यानंतर आलेलं डिप्रेशन याविषयी तुम्ही कसं ओळखायचं, ती लक्षणं कशी ही तुम्ही सांगितली. पण प्रेमात पडल्यानंतरची लक्षणं कशी आहेत, ती माणसं कशी ओळखायची, ती मुलं कशी ओळखायची? बोलण्यापेक्षा कवितेतून सांगूया. चांगलं आहे. एक कविता वाचते ह्याच्याच वरची जी आहे ती. कवितेचं शीर्षक आहे बाकी विशेष काही नाही. काय काय झालंय कसं सांगू बा, जरा लवकर उठायला लागले, स्वतःकडे लक्ष द्यावं वाटतंय, जेवताना 2 घास चवीने जातात, मनातून प्रसन्न रुणझुणाट, बाकी विशेष काहीच नाही. सूर्योदयाला एक कारण असतं, सूर्यास्ताला काटा फुलतो, रात्रीला स्वप्नांच्या वाटा दिसतात, गोठवणारे क्षण उबदार होतात, बाकी विशेष काहीच नाही. शब्दांना उमदा अर्थ आलाय, मुक्यांना बोल फुटलाय, चांदण्याच वेचते तमातही चंदनाचा गंध वाऱ्याला, बाकी विशेष काहीच नाही. कुणी म्हणे बाधा बाहेरची, कुणी म्हणे बाधा बाहेरची, कुणी म्हणे राधा झालीये, कुणाला लहरच वाटते, कुणी म्हणे पिसा लागलाय, जरा अंतर्बाह्य थरथराट, बाकी विशेष काहीच नाही. एकटेपणाची भूत नाहीत, नाराजगीचा लवलेश नाही, संवाद स्वतःशीच वाढलाय, स्वतःला आवडू लागले, नजरेतही प्रेम साकळलंय, बाकी विशेष काहीच नाही. अपमान छळत नाही, निराशा स्पर्शतही नाही, एक उत्साहाचं कारंज थुईथुईतं, शिरशिरत राहतं चैतन्य, समाधान ठिबकतं पेशीपेशीत, बाकी विशेष काहीच नाही. खरंच सांगू का मोजक्या शब्दात, तुझे माझे नुरलेच काही, शोध सारे संपले, तुझे माझे नुरलेच काही, शोध सारे संपले, आणि जरा प्रेम झालंय, बाकी विशेष काहीच नाही. क्या बात आहे, क्या बात आहे.
थँक्यू. तर अशी ही कविता आहे. राईट. रे एकूणच बदलून जाते व्यक्ती. म्हणजे जेव्हा प्रेमात असते ते ओळखू येतं आपल्याला की आता ती प्रेमात अडकलेली आहे आणि तिचं आयुष्य सुंदर होतं. ती तिच्या आयुष्याबरोबर इतरांचं आयुष्य सुंदर करते आणि जे एक समाधान असतं त्या व्यक्तीला, आनंद असतो, तो खूप इन्फेक्शस असतो. तो सगळ्यांना ती वाटत जाते. नेहमी आई वडिलांना नजर देऊन किंवा बोलणारी मुलगी किंवा मुलगा अचानक ती नजर चोरायला लागतं. नजर चोरायलाही लागते किंवा खूप खूप कॅज्युअली होऊन जाते, खूप आनंदी दिसते, एकदम बदल घडतात. म्हणजे तिच्या राहणीमानात फरक पडायला लागतो, टापटीप राहायला लागते, आरशासमोर वेळ जातोय जास्त. हे सगळं त्याची उदाहरणं आहेत. ती आता गबाया का बावर. हो बिलकुल, अगदी असंच आहे. त्यामुळे बाकी विशेष काहीच नाही होत. थोडं 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 बदलत जातं आयुष्य आणि खूप मोठा बदल असतो तो. आपण खूप केसेस बद्दल बोललो, आता वेगवेगळ्या टप्प्यावरच्या प्रेमाबद्दल बोललो आपण. त्यातून येणारं अपयश, नकार, सक्सेस, समुपदेशन या विषयावर बोललो. पण नेहमी अशा घटना घडल्यावर तुम्ही कसं त्याला सामोरं जाता, तुम्ही समुपदेशन कसं करता? आता तुम्ही अशा अँगलनी सांगा की पालकांनी त्याचा बोध घेतला पाहिजे आणि समुपदेशनाची, काउन्सिलिंगची गरज त्यांच्या मनामध्ये बिंबवली पाहिजे. कारण जेणेकरून आपण, तुम्ही म्हणाले जजमेंटल पालकांनी होऊ नये, तर ते काय व्हावं हे त्यांना समजेल. या अर्थाने तुम्ही हे जरा समुपदेशन, काउन्सिलिंग समजावून. प्रक्रिया म्हणजे प्रक्रिया. सगळ्या समुपदेशन प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिली पायरी जी असते ती म्हणजे अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स असं आम्ही म्हणतो. म्हणजे समोरची जी व्यक्ती आहे, मग ती गुन्हेगार असेल, ती आणखीन कितीही क्रिमिनल असेल किंवा वेश्या असेल किंवा आणखीनही काही असेल, तिच्यामध्ये काही बरंच तिने चुका केलेल्या असतील, त्या व्यक्तीला किंतु परंतु न लावता, अटीतटी न लावता तिचा स्वीकार करणं आवश्यक आहे. तिला एक माणूस म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे, तिच्या भावना आपल्याला समजून घ्यायच्या, तिच्या ज्या काही अपराध आहेत किंवा तिच्या ज्या काही चुका आहेत त्याच्या मागची कारणं असतील काही, ती कारणं समजून घ्यायची आहेत. तर या स्वीकारानंतर एक मैत्रीपूर्ण वातावरण तिथे निर्माण होतं. त्या मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये त्या व्यक्तीला आपल्याला ओळखतही जायचं आहे आणि त्याच वेळेला त्या व्यक्तीला समजवून सांगायचं आहे की इथे असं नाही बरं का, असं जास्त चांगलं आहे. समुपदेशनामध्ये आम्ही निर्णय कधी देत नाही. म्हणजे एक महत्त्वाचं असतं की आम्ही ठरवत नाही की तुम्ही हेच करा. आम्ही नेहमी पर्याय देतो की तुम्ही हे करून पहा, याचे हे परिणाम, हे केलं तर याचे हे परिणाम, असं केलं तर याचे हे परिणाम, हे सांगणं आणि डोळसपणे निर्णय घ्यायला त्या व्यक्तीला मदत करणं म्हणजे समुपदेशन आहे. आणि समुपदेशनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की वाहवून जायचं नाही. समोरची व्यक्ती खूप आपल्याला, तिचं आयुष्य उलगडत असते, त्याच्यासोबत तिच्या भावना ती व्यक्त करत असते, समोरची व्यक्ती रडते. अनेकदा असं झालेलं आहे की माझ्या समोरचे जे आहेत क्लायंट्स म्हणू या अशील म्हणू, ते रडतात, भावनिक तुटलेले असतात ते. त्यावेळेला आपणही जर त्याच भावनांनी वाहत गेलो तर त्या व्यक्तीला, मगाशी तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की तिसरा पक्ष किंवा तिसऱ्या डोळ्यांनी बघणारे लोक, तसं समुपदेशकांनी असायला हवं की त्यांना काय वाटतंय त्या भावनांमध्ये आपण वाहून न जाता, आम्ही याला म्हणतो तद अनुभूती, म्हणजे एम्पथी इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात, की त्या व्यक्तीला समजून घेणं, त्या व्यक्तीच्या म्हणजे किपिंग युअर फूट इन द शू ऑफ अदर पर्सन असं त्याला म्हणतो, की त्याच्या बुटात तुम्ही पाय ठेवून पहा की त्या व्यक्तीला काय वाटत असेल, त्याला म्हणतो एम्पथी. आणि त्या एम्पथीमधून आम्ही त्या व्यक्तीला समजून घ्यायचा प्रयत्न करतो, तिच्या भावना, तिची खळबळ, तिचे जे काही निराशा आहेत, तिचं सगळं जे काही व्यवहार आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न असतो आणि त्याला मग आरसा दाखवणं. कारण काय आहे की समुपदेशनामध्ये लोक वेगवेगळ्या उद्देशाने येतात. पुष्कळदा ते तुमचा खांदा त्यांना रडायला मिळतोय म्हणून ते येतात आणि मग गाऱ्हाणी सांगायला लागतात की असं झालं, तसं झालं, तसं झालं. त्यावेळेला किती वेळ तुम्ही त्यांची गाऱ्हाणी ऐकणार आहात, किती वेळ त्यांचं रडगाणं ऐकून घेणार आहात आणि केव्हा तुम्ही त्यांना एक आरसा दाखवणार आहात की हे रडणं ठीक आहे पण रडतच राहणं बरोबर नाही आहे. तुम्ही दुःख दुःख म्हणता आहात पण याला वेगळा एक पर्स्पेक्टिव्ह आहे, याला एक वेगळा आयाम आहे, तो त्यांना दाखवणं
हा आमचा प्रक्रियेचा भाग असतो. आणि त्यातून मग त्यांना त्यांचे आयुष्याचे ध्येय काय आहेत, त्यांना भावनांमध्ये वाहवत जाऊन आपलं आयुष्याचं वाटोळं त्यांनी करायचं की चुकीचे मार्गच बरोबर आहेत असं म्हणत त्याला चिकटून बसायचं. आणि ज्याला आपण रिजिडिटी म्हणतो की व्यक्तिमत्वामध्ये आपल्या खूप कणखरता आणि कधी कठोरता असते की मोडेन पण वाकणार नाही, तर ती वृत्ती काही ठिकाणी योग्य आहे, पण आपल्या जगण्यामध्ये आपण जर असं नेहमी करत गेलो तर शेवटी त्रास आपल्याला होणार आहे ना, आपल्यामुळे दुसऱ्यांना होणार आहे. हे जेव्हा आम्ही त्यांना सांगतो तेव्हा मग ते त्याच्यावरती विचार करायला लागतात आणि आयुष्याला वेगळ्या दृष्टिकोनातूनही बघता येऊ शकतं. आपल्याला आपलं दुःख खूप मोठं वाटतं, त्या व्यक्तीला तिचं दुःख खूप मोठं वाटत असतं की मीच एकटी अशी की जिला असं झालेलं आहे. त्यावेळेला त्यांना सांत्वना देणं की बाई तुम्ही एकटे नाही, तू एकटी नाही, किंवा तुम्ही एकटे नाही आहात. असे खूप सारे लोक आहेत ज्यांनी याच्यावर मात केलेली आहे, ज्यांनी याच्यातून पुढे मार्ग काढलेला आहे. मग ते त्यांना आम्ही एक्झाम्पल्स म्हणा किंवा त्यांना काही दाखले देत आम्ही ते त्यांना सांगतो की तुम्ही हे बघा, हे कसं वागले, त्यांनी कसं केलं आहे, किंवा याच्यावरती काय उपाय आहेत हे त्यांना सांगू शकतो आम्ही. आणि त्यातून त्यांना बाहेर काढायला धीर देणं की तुम्हाला उद्या चांगला आहे, म्हणजे उद्याचा काळ तुमच्यासाठी चांगला असू शकतो, हा विश्वास देणं, ही आशा दाखवणं आणि एक मार्ग दाखवणं की त्याच्यासाठी तुम्ही काय छोट्या छोट्या गोष्टी करू शकता ते उपाय सुचवणं. हा लाईफ अभी बाकी आहे मेरे दोस्त. बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि नेव्हर से काय म्हणायचं की एंड ऑफ लाईफ असं काही नसतं. ऑल इज वेल हे तर आहेच, पण ऑल इज वेल करता करता काय नॉट वेल आहे ते त्याची जाणीव करून द्यायची की ऑल इज वेल म्हणणं सोपं आहे, पण जर आपण त्यांना आरसा दाखवलाच नाही की इथे तुम्ही चुकताय बरं का, तर ते तसंच वागत राहतील. त्यामुळे आपण सर्जन जसा स्वतःवरती सर्जरी करू शकत नाही तसं आपण आपली व्यक्तिमत्वाची परख करण्यात कधी कधी चुकतो किंवा स्वतःच्या वागण्यामधल्या चुका आपल्याला समजू नाही शकत. त्या दुसऱ्या कोणी जर लक्षात आणून दिल्या तर त्या पटकन समजू शकतात. तर ते बदल करणं आपल्याला आवडत नसतं, कोणालाही बदल आवडत नाहीत. की असं कसं म्हणता तुम्ही मी बदलायला पाहिजे, मी तर योग्यच आहे माझ्या पद्धतीने, माझ्या काय म्हणूया माझ्या विश्लेषणानुसार मी योग्य पद्धतीने वागतोय. तर मग त्याचं विश्लेषण कसं अयोग्य आहे किंवा कसं चुकतंय ते त्यांना आम्हाला समजावून सांगावं लागतं. आणि त्यांना कधीकधी आम्हाला काय म्हणूया टोकावं लागतं की हे अयोग्य आहे, हे वागू नका असं. तर हे करत करत पुढे जायचं असतं. तर समुपदेशन ही प्रक्रिया एक जर्नी आहे. तुम्ही प्रक्रिया सांगितली, पण अशा काही 2 केसेस मला सांगा की जिथे प्रेम प्रकरणातल्या त्या मुलांचं तुम्ही एका अनोख्या पद्धतीने समुपदेशन केलेलं आहे, काही ट्रिक्स तिथे वापरले आहेत, असे काही उदाहरण आहेत तुमच्याकडे? एक असतं की आम्ही क्रॉस चेक करत असतो की आम्हाला माहिती जी मिळते मुलं पहिल्याच भेटीमध्ये खरं काही बोलत नाहीत. त्यावेळेला आम्ही म्हणजे माझी ही पद्धत आहे की मी दरवेळेला त्यांच्या पेरेंट्सना पण बोलवते की तुम्ही पण या. मुलांना बाहेर बसवून वडिलांशी आईशी बोलायचं, आई वडिलांना वेगवेगळं विचारायचं आणि मुलांशी पण वेगळं बोलायचं. आणि मग नंतर त्याच्यातून जे काही निघतं समोर त्याच्या अनुषंगाने मग समुपदेशन असतं. तर सुरुवातीला तर मुलं मान्यच करत नाहीत की माझं काही रिलेशन आहे, माझं कोणाशी काही नहीं है, मैं जाती हूँ घर आती हूँ, मैं कहीं बाहर फ्रेंड के यहाँ जाती हूँ आती हूँ वापस. मग आईशी बोलून जेव्हा कळतं की हिनी तर आईला फसवून ती मुलाला भेटायला गेली आणि यांनी रेड हँडेड तिला पकडलेलं होतं आणि मग पुढे काय त्यांनी जे मारलं वगैरे तिला ते सगळं झालं आहे ते ती आपल्याला सांगत नाही मुलगी काही. आणि मग आपल्याला ते आईवडिलांकडून जेव्हा लक्षात येतं की असं असं झालं होतं त्यावेळेला आपण सहज तिला विचारायचं की तुम्हारे फ्रेंड्स होंगे जो इस तरह से बिहेव करते होंगे वगैरे वगैरे, असं इनडायरेक्टली विचारत आम्हाला त्या मूळ मुद्द्यावर आणावं लागतं. आणि ये गलत है या सही है या ऐसा मैं नहीं कह रही हूँ, मी हे म्हणत नाही आहे की हे योग्य आहे किंवा अयोग्य आहे किंवा हा गुन्हा आहे किंवा काय आहे, पण मोकळेपणाने सांग. हे सांगितल्यावरती मग ते ओपन अप होतात आणि त्याच्यातून पुढे येतात, त्यांच्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगतात. हे एक आहे. नंतर एका कपलच्या बाबतीमध्ये असं झालं होतं की तिला संशय आहे फक्त की हा नवरा याचं काहीतरी बाहेर अफेअर आहे
आणि मानायलाच तयार नाही नवरा की असं काही आहे किंवा काय आहे ते. त्यावेळेला मग तिने रेकॉर्ड्स दाखवले मला सगळे, की हे रेकॉर्ड्स पहा असे असे सगळे आहेत. मग त्या व्यक्तीला ते ॲक्सेप्ट करायला लावणं की खरंच बाबा तुझं असं आहे. काही वेळेला आम्ही एकट्यांशी बोलतो, काही वेळेला दोघांना समोर घेऊन बोलतो आणि क्रॉस चेक करतो. हिने तर असं म्हटलं, तुम्ही तर असं म्हणताय, नक्की काय आहे खरं. त्यावेळेला कन्फ्रंटेशन करून किंवा क्रॉस चेक करून आम्हाला त्यांना बोलतं करावं लागतं आणि त्यातून खरं काय ते येतं समोर. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला म्हणजे जी गोष्ट असते की काउन्सिलिंगमध्ये जे बोलत नाहीत ते ऐकावं लागतं. म्हणजे काय तर जे टाळतायत बोलायला, जे लपवतायत, तिथे काहीतरी पाणी मुरत असतं. त्यामुळे त्यांना बोलतं करताना ते काय बोलतायत याकडे तर लक्ष पाहिजेच, पण काय बोलत नाही आहेत याच्याकडे पण लक्ष पाहिजे. आणि त्याच्यातून तुम्हाला रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात ना, तसं करत करत आपल्याला त्यांची देहबोली वाचावी लागते. पुष्कळदा आय कॉन्टॅक्ट नाही बोलताना, खोटं बोलतायत त्यावेळेला खाली मान घालून बोलतील, हाताची काहीतरी हालचाल होत असते, सांगत असतात किंवा आवाज बदलतो. तर हे सगळं आम्हाला ऑब्झर्व करत 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 काउन्सिलिंग करावं लागतं. त्यामुळे काउन्सिलिंग आम्ही म्हणतो की ही एक कला पण आहे आणि विज्ञान पण आहे. बरोबर. त्यामुळे अशा दोन्ही तंत्राचा आणि कलात्मकतेचा म्हणजे जे आर्ट काय म्हणूया आपण, बॉडी लँग्वेज ओळखणं, शिकणं, हे पण सपोर्टिंग असतं काउन्सिलिंगमध्ये. त्याचा उपयोग आम्हाला खूप होतो. आता मला तुमच्याविषयी सांगा. समुपदेशन हे इतकं गरजेचं आहे, म्हणजे हे जे सुबुद्ध माणूस आहे की ज्याला मार्ग काढायचा आपल्या समस्यांमधून किंवा आपल्या नातेवाईकांचा, आपल्या फॅमिलीमधल्या कोणाचा, मित्रांचा, ते ह्याचा पर्याय देतात समोरच्याला. तर समुपदेशन ही कला आहे तुम्ही म्हणालात किंवा हे शिक्षण आहे. तुम्ही हे कसं हस्तगत केलं? तुम्ही यात कसे मास्टर झालात? तुमचा बेस सांगा. माझं ग्रॅज्युएशन झालं BSc म्हणजे सायन्स आणि मायक्रोबायोलॉजी घेऊन झालं. वडिलांची बदली नागपूरला झाली आणि 1 वर्ष माझं राहिलं होतं, त्यामुळे मी हॉस्टेलला राहिले. माझी मैत्रीण आहे शुभांगी गोखले, जे ॲक्ट्रेस ज्या आहेत त्या, संगवई. तर ती माझी रूममेट होती आणि मी औरंगाबादहून नागपूरला यायला 16 तासाचा प्रवास होता. तर त्या प्रवासामध्ये वाचायला काहीतरी हवं म्हणून मला तिने तिच्याजवळचं एक मानसशास्त्राचं पुस्तक दिलं, जे मी पूर्ण वाचून काढलं, मानसशास्त्राचं पुस्तक. आणि त्यावेळेला मला असं जाणवलं की आपल्याला हे अपील करतंय. आणि माझ्या आईचंही म्हणणं होतं की तू सोशल सायन्समध्ये जा, तुला त्याच्यातच काहीतरी भलं होईल तुझं. त्यामुळे त्यावेळेला तर नाही, मला सायन्स करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे स्वतःला. मग ते BSc केलं. त्याच्यानंतर मग इथे आल्यावरती मला ॲडमिशन मिळाली नाही मायक्रोबायोलॉजी MScला, कारण त्यावेळेला अदर युनिव्हर्सिटीजसाठी 2 सीट्स असतात, ज्या की अन्नमला युनिव्हर्सिटीला आणि आणखी दुसऱ्या एका युनिव्हर्सिटीला गेले. माझा नंबर लागला नाही, मला मिळाल्या दुसऱ्या याला. आणि त्याच्यासोबत मी मानसशास्त्रासाठी MA टाकला होता अर्ज, तर तिथेही नंबर लागला. मग मला एक काहीतरी असं वाटलं की आपण याच्यात पुढे केलं पाहिजे. आणि मग मानसशास्त्रामध्ये MA केलं, त्यात टॉपर होते. MPhil केलं, त्यातही टॉपर होते. मग मला नंदनवन मतिमंद मुलांची शाळा, इथे मी माझा जॉब सुरू झाला. रिझल्ट लागायचा होता MPhilचा, शिकतच होते. MPhil तिथे म्हणजे MPhil करता करता मी नोकरी करत होते. MAचा रिझल्ट लागायच्या आधीच नोकरी सुरू केली. पार्ट टाईम जॉब होता काउन्सिलर म्हणून. तिथे गेल्यावरती एक वेगळं जग माझ्यासमोर आलं. अपंगत्व, पालकांचे प्रश्न, त्यांच्या पालकांचे प्रश्न, त्यांच्या भावनिक समस्या, त्यांना आयुष्यामध्ये येणारे खूप सारे चॅलेंजेस आहेत ते समोर आले. ते करता करता मला तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयामध्ये नोकरी पण लागली प्राध्यापक म्हणून. आणि समाजकार्य हा असा एक विषय आहे जिथे आमचा समाजाच्या अनेक प्रश्नांवरती काम करायचा आम्हाला मोका मिळतो. तर तशा याने मला मी शिकवतही होते तिथे आणि मग मी MSW केलं. स्वतः शिकवतही होते आणि शिकतही होते. MSW केल्यानंतर मग मला मेडिकल अँड सायकियाट्रिक सोशल वर्क हा विषय घेऊन मी वैद्यकीय आणि मनोचिकित्सा समाजकार्य याच्यात मी MSW केलं. त्याच्यातच मग पुढे माझं PhD पण झालं. ते करत असताना मला एक वेगळं विश्व परत दिसलं
मानसिक आरोग्य किंवा मानसिक आजार याच्याशी झुंजणारे लोक, त्यानंतर जुवेनाईल जस्टिस बोर्ड असतं, बालन्याय मंडळ, त्याच्यावरती मला जज म्हणजे पॅनलमध्ये मी एक होते त्या मंडळाच्या. तिथे मला बालकांच्या वेगवेगळ्या समस्या मला कळल्या. श्रद्धानंद अनाथालयामध्ये मला हायकोर्टाने एका कमिटीवरती तिथल्या नॉमिनेट केलं. तर तिथे मला अनाथ आणि ज्यांना केअर अँड प्रोटेक्शन म्हणतो आम्ही ज्याला, की काळजीची गरज असलेल्या बालकांच्या संदर्भातल्या सगळ्या समस्या, ते जग माझ्यासमोर आलं. मग माझं हे सगळं प्रवास सुरू असताना आम्ही खूप सारे वर्कशॉप्स घ्यायचो, कार्यशाळा घ्यायचो. मग त्याच्यामध्ये प्री मॅरेज काउन्सिलिंग असेल, त्याच्यामध्ये ॲडोलसंट एज्युकेशन. पुण्याचे डॉक्टर साठे म्हणून होते, शांता साठे आणि अनंत साठे, हे कपल आहे होतं. म्हणजे त्यांनी आम्हाला एक ट्रेनिंग दिलं इथे येऊन, आणि त्यामध्ये त्यांनी आम्हाला सेक्शुॲलिटीचा अर्थ काय आणि सेक्स एज्युकेशन किंवा सेक्शुॲलिटी एज्युकेशन खरं तर म्हणजे लैंगिकता शिक्षण हे कसं आवश्यक आहे हे त्यांनी अत्यंत सुंदररित्या शिकवलं. त्यांनी मग मला एक आणखीन वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला की आपल्याला किती किती लेव्हल्सला काम करता येतं. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही हेल्पलाईन परीक्षेची हा जो एक प्रोजेक्ट केला 2006मध्ये, त्यामध्ये समुपदेशनाची खऱ्या अर्थाने म्हणजे टेलिकाउन्सिलिंग ज्याला म्हणतो आपण, त्याची सुरुवात झाली. आणि महाराष्ट्रभर जे मी मालिका लिहिल्या, अनेक न्यूजपेपर्समध्ये लिहिलं मी सायकोलॉजिकल इश्यूजबद्दल. आणि ते लिहिताना मी आत्तापर्यंत तरी एक पथ्य पाळलं होतं की मी माझ्या नावाखाली मानसशास्त्रज्ञ असं नाव लिहायचे, असं डेसिग्नेशन लिहायचे, आणि समुपदेशक अशा 2 शब्दांचा मी जाणीवपूर्वक उपयोग केला. कारण 30-35 वर्षापूर्वीचं जे काही जग होतं त्याच्यानंतर आत्तापर्यंतचं जे ट्रान्झिशन आहे त्यात हे आवश्यक होतं. आम्ही 30 वर्षापूर्वी जेव्हा म्हणायचो की काउन्सिलिंग करायला पाहिजे, तर त्यावेळेला ज्या पद्धतीने लोक रिॲक्ट व्हायचे, त्याला जे टॅबू होता, त्याच्याबद्दल जे एक हशहश होतं, त्याच्यात आता पुष्कळ बदल होत गेला. त्यानंतर मला भरोसा म्हणून एक महिला काय वन स्टॉप सेंटरसारखं आहे की जिथे ज्या काय डिफिकल्ट सर्कमस्टन्सेसमधल्या महिला आहेत, मॅरिटल काउन्सिलिंग, मॅरेज काउन्सिलिंग आहे, विवाह समुपदेशन, त्या फॅमिली काउन्सिलिंग, या सगळ्या विषयांवरती काम करायला मिळालं मला. ॲक्च्युअल केसेस मला हँडल करायला मिळाल्या. त्यामुळे हजारो केसेस मी वेगवेगळ्या पद्धतीच्या पाहिल्या आहेत. खूप आहे सांगण्यासारखं. म्हणजे ओल्ड एज बरोबर काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी डिमेन्शिया, अल्झायमर यावरती पण काम आहे. आणि या मुद्द्यांवरती काम करता करता लक्षात यायला लागलं की समुपदेशन हे एक मोठं क्षेत्र आहे, खूप मोठं क्षेत्र आहे, आणि ज्याच्यामध्ये अबालवृद्ध हा पूर्ण स्पेक्ट्रम त्याच्यामध्ये आहे. आणि मग मला ते जाणवलं की आपण याच्यावरती अभ्यासक्रम काढायला पाहिजे. अमरावती युनिव्हर्सिटीचं पोस्ट ग्रॅज्युएशन इन सायकोथेरपी अँड काउन्सिलिंगचं सिलेबस मी केलं. नागपूर आमच्या कॉलेजमध्ये 2 डिप्लोमा आम्ही सुरू केले, ज्याच्यामध्ये आम्ही ॲडव्हान्स डिप्लोमा इन काउन्सिलिंग आणि डिप्लोमा इन स्कूल काउन्सिलिंग असे 2 वेगवेगळे डिप्लोमा आम्ही सुरू केलेत. आणि ज्याला प्रचंड प्रतिसाद आहे नागपूरमध्ये, प्रश्नच नाही. त्याला एक म्हणजे हे मला असं वाटलं की मी जे काही अनुभवलं आत्तापर्यंत, जे फील्डमध्ये मला मिळालं, त्या सगळ्याला मला तिथे त्या अभ्यासक्रमांमधून मांडता येत आहे. म्हणून मग तो अभ्यासक्रम आम्ही केला. आता त्याच्या 4थी-5वी बॅच आहे त्याची, आणि अतिशय सक्सेसफुल ते चाललेलं आहे. एक मला वाटतं की मेडिकल कॉलेजेसमध्ये, म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये जसे डॉक्टर्सना खूप प्रकारचे रुग्ण मिळतात, तसं मला समाजकार्य महाविद्यालयामध्ये मी जेव्हा एक लेक्चरर म्हणून जेव्हा लागले, आता तर प्राचार्य आहे पण लेक्चरर म्हणून जेव्हा लागले, तेव्हा मला ते एक मोठं जग ओपन झालं, ज्याच्यामध्ये अगदी झोपडपट्टीपासून तर उच्चभ्रू लोकांपर्यंत, व्यसनाधीन व्यक्ती, अपंग, वृद्ध, महिला, किशोरवयीन, सगळ्या प्रकारचे समुपदेशन, ऑर्गन डोनेशन त्याच्यासाठीचं समुपदेशन, आम्ही ते पण आमच्याकडे कोर्सेस चालवले. त्यामुळे खूप व्हास्ट असा एक मला स्पेक्ट्रम मिळतो आहे की समाजामध्ये इतके प्रश्न आहेत
ज्याच्यासाठी समुपदेशन एक उत्तर आहे. त्यामुळे मला वाटतं की खूप साऱ्या विषयांवरती जी कुंठित होऊन लोक घरात नुसते घुसमटत बसतात, मानसिक कुचंबणा त्यांची जी होते त्याच्यातून त्यांनी मोकळं व्हायला पाहिजे. आपल्याकडे बोलल्या जात नाही, आपल्याकडे दॅर इज अ कल्चर ऑफ सायलेन्स असं म्हटलं जातं. म्हणजे न बोलणं हीच आपली संस्कृती आहे. घरची इज्जत घरीच, बाहेर नका नेऊ. दारा 4 खोल्यांच्या बाहेर, कशाला दुसऱ्याला 4 भिंतींच्या आड फक्त असायला. तर ही मानसिकता बदलायला पाहिजे. त्याच्यातून काय होतं की जे व्हल्नरेबल आहेत, जे कमजोर आहेत मानसिकदृष्ट्या, मग ती स्त्री असेल पुरुष असेल दोघंही आहेत, त्यांना जागाच नाही आहे कुठे जाऊन बोलायला. आणि बोलून खूप साऱ्या समस्या सुटू शकतात. हेच आपल्याकडे अजून पचनी पडत नाही आहे. आपण बोलतो कोणाशी, आपल्या रिलेटिव्हजमध्ये बोलू, आपल्या मित्रमंडळींमध्ये बोलू, तिथून आपल्याला सिंपथी मिळते, त्याच्यावरती उपाय नाही मिळत. तुम्हाला सहानुभूती मिळवायची आहे की तुम्हाला उपाय हवेत? तेच होतं ना प्रॉब्लेम. शेअर केल्याने आपण कोणाशी शेअर करतोय हेच आपल्याला कधी कधी समजत नाही. तर ते योग्य व्यक्तीशी शेअर करायला पण आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे काय होतं, तो योग्य व्यक्ती समोर येईल किंवा तो आलेला ओळखेपर्यंत तो प्रॉब्लेम चिघळतो. माझ्या भाषेत बोलायचं बुडा खाली टाकून बसून राहतात त्यावर. बिलकुल बिलकुल. आणि मग त्याचा जेव्हा ब्लास्ट होतो तेव्हा मग ते हलतात. आपल्या आयुष्याच्या चिंधड्या उडलेल्या असतात खरं तर. खरं. त्यामुळे समुपदेशन ही गरज किती आहे याच्याबद्दल मला थोडीशी कल्पना आहे. त्यामुळे आपण आज विमर्शच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही तुम्हाला भेटलो पहिल्यांदा आणि तुमच्याकडून सगळं जाणून घेतलं. आणि आम्हाला जो मुळात एक बेसिक विषयापासून सुरुवात करायची होती म्हणून हे प्रेम हा विषय आम्ही आज निवडला. बरोबर. आणि कारण त्या विषयाभोवती भावनिकच असतात माणसं, खूप भावनिक, प्रॅक्टिकल. कारण ते आंधळच आहे म्हणतात त्याला. आणि हे आपण सगळं गेलो त्यातून. हो. तर किमान विमर्श बाय मयूर आडकर या प्लॅटफॉर्मवरून जे मनामध्ये उत्सुकता आणि प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न करणं हे आमचं धोरण आहे. आवश्यक आहे ते एक धोरण आहे. आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही मुंबईतून उठून नागपुरात आलोय, तुम्हाला भेटलो. तुम्हाला जर डॉक्टर स्वाती धर्माधिकारी मॅडमना संपर्क करायचा असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आता तुम्हाला फ्रेमवर खाली दिसत असतील. डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही त्यांच्या संबंधीच्या देणार आहोत. त्यांच्या लेखाच्या लिंक पण देणार आहोत. त्यांच्या फेसबुकची लिंक पण आम्ही देणार आहोत, जेणेकरून त्यांच्याविषयी आणि त्यांनी सोडवलेल्या केसेसबद्दल आणि त्यांनी केलेल्या लिखाणाबद्दल तुम्हाला माहिती होईल. तुम्हाला ते वाचता येतील आणि ह्या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे हे तुम्हाला जाणून घेता येईल. तर आज आपण याच ठिकाणी थांबूया या विषयावरती. भेटूया एक दुसरा विषय घेऊन. आपण लवकरच एक वेगळा आणि खूप उत्सुकता भरलेला असा तुमचा एक आणखीन विषय आम्ही घेणार आहोत, त्याविषयी आपण बोलणार आहोत. पण आजचा हा एपिसोड तुम्हाला खरंच कसा वाटला? तुम्हाला त्यातून काही ज्ञान मिळालं आहे का? जर ते मिळालं नसेल आणि काही अपूर्ण राहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच जाऊन आम्हाला कमेंट करा, जेणेकरून या विषयावर आपण आणखीन समुपदेशनाचे आणि आणखीन असे विषय आपण मांडणार आहोत. त्यासाठी आम्हाला मदत होईल. आणि जर खरंच विषय आवडला असेल, स्वातीताईंचं जर तुम्हाला मार्गदर्शन आज आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आणि तुमच्या मित्रांना, पाहुण्यांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असंही काही चांगलं आहे आणि अशा ठिकाणी येऊन आपल्या समस्या सुटू शकतात, एक मार्ग दिसू शकतो असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की त्या ठिकाणी शेअर करा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. स्वातीताई, विमर्श बाय मयूर आडकरमध्ये आज तुम्ही आम्हाला जो वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप खूप आभार. खूप खूप आभार. मलाही आवडला. धन्यवाद. धन्यवाद.